अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचा आज निकाल। अरुणाचलमध्ये 60 पैकी 10 जागांवर भाजपची बिनविरोध निवड। भाजप 13 जागांवर आघाडीवर, सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 24 जागांवर आघाडीवर। विठ्ठल मंदिराचा जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर आज विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं। तब्बल 79 दिवसानंतर विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू। भाविक बालाजी मुंडेंना नित्यपूजेचा मान। मालेगावमध्ये माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला। अजित लल्लू असं माजी नगरसेवकाचं नाव। हल्ल्यात लल्लू गंभीर जखमी, कौटुंबिक वादातनं हल्ला। महाराष्ट्र दर्शनाला निघालेल्या प्रवासी ट्रॅव्हल्सचा बसचा अपघात। वणीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सला धडक। अपघातात 4 जण जखमी। उष्णतेच्या लाटेत ओडिशात 67 जणांचा मृत्यू। देशात मृत्यूचा एकूण आकडा 165 वर। आणखी काही दिवस लाट कायम राहण्याचा अंदाज। सेंट्रल आणि हार्बर लाईनवरचा महामेगा ब्लॉक दुपारी संपणार। वेस्टर्न रेल्वेवर मेगा ब्लॉक नाही, हार्बर आणि सेंट्रलवर प्रवास टाळा। पुणे पोर्श अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांना एकही कॉल केलेला नाही। अजित पवारांनी बिल्डरला वाचवत असल्याचे आरोप फेटाळले। आमदार सुनील टिंगरेंचीही पाठराखण। टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 30 ते 35 जागांचा अंदाज, तर आघाडीला 10 ते 15 जागांची शक्यता। एनडीएला 400 जागा देणारा एकमेव एक्झिट पोल। एक्झिट पोलनुसार भाजपचं मिशन 45चं स्वप्न धुळीस। एकाही पोलमध्ये महायुती 40शी पार नाही। बहुतांश पोलमध्ये ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या नंबरवर। मुंबई बीडीडीचा लोअर परळ परिसरात 2 दिवस पाणी नाही। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार 6 आणि शुक्रवार 7 जून रोजी बीडीडीचा लोअर परळ ढिलाईल मार्ग परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद।